ट्रॅकवरती स्ट्राइक इन वरती रोहित मरेला आपण पाहतोय. पहिला बॉल रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळालाय. मिसकम्युनिकेशन मैदानाच्या आतपर्यंत जरूर कोणताही धोका इथे होत नाहीये, मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता रोहित मरे आणि अनिकेत मानेची ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. नितीन साखळकर पहिल्या षटकामध्ये सर पहिल्या 2 सामन्यांचा आपण विचार केला तर 80 ते 90 धावा या पहिल्या 2 सामन्यांमध्ये पाहायला मिळाला. या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल? सर जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे, सामन्याची पुनरावृत्ती करावी लागणार. यावेळी आडव्या बॅटनं सर लॉप केलाय, क्षेत्ररक्षक देखील दर्जेदार झालाय. मात्र इथं डॉट चेंडूला गेलाय. सर बघायला गेलं तर पहिल्या 2 मॅच वरती गोलंदाजाने प्रभावित जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. सर वाऱ्याचा देखील झोत महत्वाचा ठरतोय, कारण पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वारं धावतंय आणि गोलंदाजी ट्रॅकवर नितीन. ओहो क्या बात आहे, पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. डॉट चेंडू पाहायला मिळाला गेलाय. यस, चांगली गोलंदाजी केली जाते. नितीन साखळकर अगदी पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर महागडे होते, मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, फटका फसलाय. लॉंग ऑनला साहिल कांबळेने पकडला एक सोपा चेल. संपलाय रोहित मरेचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, विकेट आली आहे. रोहित बॅक टू दी पवेलियन. बंटी पाटील चषक 2026चा हा थरार, भव्य दिव्य मैदान आणि मैदानाच्या आतमध्ये रंगलाय हा क्रिकेटचा डाव. एका साईडला बघतोय आपण मल्हारपेठचा संघ, तर दुसऱ्या साईडला चुयेचा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय नितीन याला, आणि आत्ताच एंटर केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. यस, किरण साधे आलेत बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत. 0 या आकड्यावरती पहिली विकेट. आडवा बॅटने यावर समोरच्या दिशेने पॉवर प्लेचा वापर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी किरणच्या बॅटमधून हा वार षटकार. थँक्यू सो मच अनिकेत कदम सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. अनिकेत फायटर संघाचे संघमालक अनिकेत कदम सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सहा या आकड्यावरती धावसंख्या. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना अगदी समोरच्या दिशेने तो फटका एक्झिक्यूट केला आणि 6 धावांची मोहर इथे लगवल्या. किरण साधे आले आणि आल्या इथे षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्येला श्री गणेशा षटकाराने झालाय. ऑन साइडला टर्न केलाय, खराब लाईन आणि लेन. यावेळेस फायदा उचलला फलंदाजाने. धावा मिळतील का 4. शेवटच्या 2 चेंडूंवरती फलंदाजांचा बोलबाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. धावफलकावर लागल्या गेल्यात. सुरुवात बघायला गेलं तर झाली छान, कारण शेवटच्या 2 चेंडूवर आलाय एक षटकार आणि चौकार, आणि त्यानंतर मात्र धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. कारण बघायला जर पाहायला गेलं तर दक्कन 50 संघाचे ओनर जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालं. दक्कन भडंग हे देखील कोल्हापुरातील एक प्रसिद्ध भडंग आहे आणि त्याचे मालक जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं. यस सर, थँक्यू सो मच जयेश सर. दरम्यान 10 या आकड्यावरती धावसंख्या. करण चव्हाण आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. रुकडीच्या याही खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तोच करण चव्हाण आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्राइक एंड वरती अनिकेत माने ब्लॉक होलचा चेंडू इथे पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकला. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतपर्यंत. नक्कीच सर, मैदानाच्या आतमध्ये जो कायम वाचवतोय रन करण याना,
एंटर केलाय गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त ब्लॉक होल देखील पाहायला मिळाला गेलाय. अनिकेत त्याच्या समोर असणार आहे आणि ही जोडी सर मैदानाच्या आतमध्ये महत्वाची ठरणार आहे, अनिकेत आणि त्याचबरोबर किरण याची. कारण बघायला जर खेळाडूने विचार करणं गरजेचं आहे, कारण वाऱ्याचा देखील झोल जो आहे तो बघायला गेलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो आणि त्याचं महत्व ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर हा सज्ज झालाय. यस, फटका फसलाय. संधी विकेटची आहे. अनिकेत मानेची महत्वाची विकेट करण चव्हाणच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का इथे बसलाय. अनिकेत मानेचा खेळ संपलाय. आणखीन एक फलंदाज अनिकेत बॅक टू दी पवेलियन. बघायला गेलं तर सर बघायला गेलं तर हा फटका देखील चांगला खेळता आला असता, परंतु ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि याच वेळी फटका चुकीचा आणि त्याची प्रचितीच म्हणजे काय तर त्याचा भोगावा लागला परिणाम. अर्थातच विकेट गेली आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर केले गेले. ज्याच्या नावामध्ये आहे जय आलाय मैदानाच्या आतमध्ये. हट्टाकट्टा अजय. ह्या खेळाडूने देखील बऱ्याच टुर्नामेंटमध्ये बोलबाला केलाय आपल्या नावाचा आणि याच मैदानावर बोलबाला करण्यासाठी सज्ज झाला. यावेळी अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. यस, अजय कुरेला आपण पाहतो. अर्थातच वॉर्नर आलाय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. कमी उंचीचा हा घातक फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट लेफ्टी बॅटर आहे आणि तोच आता आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. 10 या आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच करण चव्हाणच्या खात्यामध्ये आयकॉन खेळाडूची विकेट कर्णधाराने मिळवले. निश्चितच चांगला चेंडू हातायला गेला, मात्र आता लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं हे बॅटल पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. तोपर्यंत एक सिंगल चोरटी धाव फलकावरती पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते थेट 11 या आकड्यावरती. विजय सर निश्चितच विचार केला तर आता संयम दाखवणं गरजेचं आहे. सिंगल डबलने इनिंग बिल्डअप करणं, धावा गोळा करणं हे गरजेचं राहणार आहे, कारण संघ पडतोय. 2 विकेट महत्वाच्या आल्या आहेत. रोहित मरे आणि त्याचबरोबर अनिकेत मानेची विकेट आले. त्यानंतर आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागणार आहे. नक्कीच सर जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण बघायला गेलं तर 2 विकेट गेल्या तर त्याचा परिणाम म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र सातत्यपूर्ण फलंदाजी करणं अपेक्षित ठरणार आहे आणि ही साजेदारी महत्वाची ठरणार आहे. किरण आणि अजय याची आडव्या बॅटला सर लाभ केला ऑन साईडला आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सतेज बंटी पाटील चषक शानदार चौकार. कारण प्रसिद्धीच्या झोतामध्ये जाण्यासाठी जबाबदारीचं ओझं खांद्यावरती उचलावं लागतं आणि ते ओझं उचलण्याचा प्रयत्न निश्चितच किरण साधेने केलाय. 3 चेंडू आणि 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. यावेळी रिव्हर्सचा फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील त्याच्यावर. आलाय किरणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. जबरदस्त चौकार मारला गेलाय. जबरदस्त फटका, कारण तर याच फटक्याची गरज बनली गेली आणि किरणनं ते ऐकलं गेलंय आणि याच वेळी दमदार फटक्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते, अर्थात जाऊन पोचते 19 या आकड्यावरती. जबरदस्त फटका. इथं मात्र ह्या साजेदारीची गरज बनली होती आणि ही साजेदारी महत्वाची ठरणार आहे, कारण या ओव्हरचा जर विचार केला तर करण याच्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरूर आले गेलेत. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा लाभ केलाय. यावेळी चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. दोघांच्या मधली शर्यत संपली आणि शर्यत या चेंडूने जिंकली. आलाय बंटी पाटील चषक. आणखीन एक ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार आले. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतपरे किरण सादळे करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर हाताला आडवा पाटने ऑन साईडला थेट पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 चौकार आणि ते 3 दिशेमध्ये आलेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण साधेने केले. 23 धावा बनवल्या गेल्यात आणि त्यापैकी 22 धावा किरणच्या बॅटमधून आणि 1 धाव अजयच्या बॅटमधून आले. निश्चितच ही पार्टनरशिप महत्वाची आहे. छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या टप्प्यांनी
पुढे जाणं देखील गरजेचं आहे. नक्कीच आर्य सर बघायला गेलं तर 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. किरण यावेळी मात्र जबाबदारी स्वीकारली गेली. 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा लुटल्या गेल्यात. एका साईडला अजय मात्र त्याला साथ घेतो आणि ही साथ देखील महत्वाची ठरणार आहे कारण यानंतर 5 ओव्हरचा अजूनही षटकांचा सामना बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जिद्दी खेळ चालू आहे. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आला गेलाय. यस, अवधूत पाटील आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये आता अवधूत पाटीलला आपण पाहतोय. करवीर तालुक्यातील भुयेला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने टेनिस क्रिकेट विश्व या खेळाडूची दखल घेत असताना पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट असेल त्याचबरोबर खुल्या गटाचं क्रिकेट असेल, सातत्याने अगदी चांगल्या दर्जाचा खेळ गेल्या 2 हंगामामध्ये करत असताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. अवधूत पाटील खोलवा डपाचा बॉल, वाईट यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत इथे पाहायला मिळतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण विचार केला तर 23 धावा बनवल्या गेल्या. जरूर 2 विकेट आल्या तरी देखील त्या धावांचा वेग अगदी चांगल्या प्रकारे फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आता फलंदाजांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वॉर्नरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. ऑन साईडला या आवाज देखील पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. डीप मधून प्रोटेक्शन स्क्वेअर लेगला येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेवरती इथे मात्र थांबावं लागतंय. हा थोडासा चेंडू स्टंप टू स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यावरती ऑन साईडला फक्त टर्न केलं, दिशा दिली. एक सिंगल धाव फलकावरती 24 या आकड्यावरती धावसंख्या. सर पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचा चांगला वापर इथे पाहायला मिळाला. मात्र आता कशा प्रकारे प्लॅनिंग केली जाईल? प्लॅनिंग महत्वाची ठरणार आहे कारण एका साईडला बघायला तर अवधूत गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर सिंगल आली गेली. म्हणजेच प्रेशर यावेळी किरण आणि त्याचबरोबर अजयवर असणार आहे. परंतु किरणला टेन्शन घ्यायची गोष्ट नाही कारण 5 मध्ये 22 धावा धाव फलकावर बनवल्या गेल्यात आणि इथं मात्र नजर अवधूत याच्या चेंडूवर असणार आहे. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळा गेला आहे. ऑन साईडला फिल्डर डी मधून प्रोटेक्शन मिळते. एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु थेट जबरदस्त थ्रो आला गेलाय आणि याच दरम्यान एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. अर्थातच किरण याला स्ट्राईक रोटेट झालाय सर आणि ही साजेदारी महत्वाची का ठरणार आहे कारण संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल कारण विकेट पडल्या 2 आणि यावेळी जबाबदारी स्वीकारते किरण आणि अजयची ही जोडी. यस, निश्चितच जबाबदारीने आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 25 या आकड्यावरती धावसंख्या, 25 ऑन दी बोर्ड. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास होत नाहीये. मात्र या एकेरी दुहेरी धावा निश्चितच गरजेच्या आहेत आणि त्याच धावा गोळा करण्याचा प्रयत्न सिंगल डबलने इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. 26 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सिंगल डबलचा खेळ अवधूत पाटीलच्या विरोधात निश्चितच त्यांना देखील माहिती एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या विरोधात तो संयम दाखवणं, संयमाने पावलं टाकणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि ती संयमाने पावलं देखील टाकली जात आहेत. निश्चितच चांगल्या दर्जाचा खेळ. पहिल्या 2 विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की संघ पडतोय की काय, मात्र त्यानंतर सावरलंय खऱ्या अर्थाने किरण सादेनं. 6 मध्ये 23 धावा, ती आक्रमकता पॉवर प्ले ओव्हर्समध्ये पाहायला मिळालाय. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलाय करण चव्हाण, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. निश्चितच विजय सर आपण विचार केला तर सिंगल डबलचा खेळ खेळणं देखील गरजेचं आहे. या षटकामध्ये तो प्रयत्न जरूर राहिलाय, मात्र अवधूत पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. नक्कीच सर, गोलंदाजी दर्जेदार करतोय अवधूत आणि त्याचा परिणाम देखील धावांचा रोख वाढवला गेलाय. यावेळी सर थोडासा फटका चुकीच्या पद्धतीनं खेळला गेलाय कारण बघायला गेलं तर सर हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आणि याच दरम्यान बघायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपातली 1 धाव आली गेली. या धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि षटक क्रमांक या दरम्यान संपते. 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 27 धावा. आता मात्र विचार करायला वेळ मिळालाय आणि ही वेळ नक्कीच महत्वाची ठरणार आहे कारण यावेळी जर बघायला गेलं तर जबरदस्त नियोजन आणि जबरदस्त आयोजन, अभिदादांचं कौतुक आणि त्याचबरोबर कैलासवासीय संग्राम स्पोर्ट्स कुडित्रे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. यस, या स्पर्धेदरम्यान अजून एक मान्यवर उपस्थित आहेत ते म्हणजेच अनिकेत फायटर्सचे ओनर मॅन फ्रॉम येवलूज अनिकेत जिमाने सर यांचं देखील आगमन झालं. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर जीवनजी शिंदे सर आपण देखील या व्यासपीठावरती आणि फलंदाजांना सूचना असतील आपण जी खेळपट्टी आहे त्याच्यामधून पळायचं नाही, त्या खेळपट्टीच्या बाहेर आपण जी आहे ती रनिंग करायची आहे. आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जातोय. थँक्यू.
येस, थँक्यू सर. 27 या आकड्यावरती धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मध्ये आता पुन्हा एकदा करण चव्हाण आलाय. निश्चितच जबाबदारी आहे करण चव्हाण आणि त्याचबरोबर अवधूत पाटीलवरती. निश्चितच अवधूत पाटीलने ती जबाबदारी उचलली, मात्र आता करणला देखील गरज आहे, कारण पहिलं षटक वैयक्तिक हाताळत असताना 13 धावा खर्च झाल्यात. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक फंबल झालाय. धावा मिळत नाही. निश्चितच इथे देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला प्रोटेक्शन. अगदी विचार केला तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आत ठेवलाय. फलंदाजाला विथ द टर्न फटका खेळण्यासाठी परावृत्त इथे केलं जात आहे. म्हणजे विचारपूर्वक गोलंदाजी आणि त्याच दरम्यान क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेले त्याच पद्धतीचं गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय करण. आणि यावेळी मात्र रिव्हर्स शॉटचा फटका फसला गेलाय, परंतु विचारपूर्वक गोलंदाजी झाली गेली, वेग वाढवला गेलाय. याच दरम्यान डॉट चेंडू आला गेलाय. डॉट चेंडूने सांगता झाली या चेंडूची. यस, इथे डॉट बॉल आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न झाला. निश्चितच बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. करण चव्हाणचा विचार केला तर या खेळाडूच्या विरोधात धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे करण चव्हाणची मैदानाच्या आतपर्यंत. सरबाटने लॉफ्ट केला. यावेळेस फटका पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड केला. लॉंग ऑनला साहिल कांबळे आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी वाईट झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण झाल्यात. 29 आकड्यावरती धावसंख्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जो धावांचा वेग पाहायला मिळाला होता, त्या धावांच्या वेगावरती आता ब्रेक लावलाय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अवधूत पाटीलने ती सुरुवात केली. तिसरं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर जबाबदारी करण चव्हाणवरती दिली आणि अजून दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. नक्की सर, यावेळी स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वर मारा झाला गेला. अर्थात अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली आणि महत्वाची ठरणारी या जोडीची खेळी, कारण बघायला गेलं तर 11 मध्ये 25 बनवल्या गेल्यात किरण यानं आणि 4 चेंडूमध्ये 3 धावा अजय याच्या धाव फलकावर लागल्या गेल्यात. संतगतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु वेग वाढवावा लागणार आहे, कारण चांगल्या धाव्या बनवाव्या लागणार. समोर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली टीम देखील आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तेच देखील महत्वाचं ठरणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय करण. यावेळी मात्र फटका फसलाय. जरूर प्रोटेक्शन मिळालंय आणि त्याच्यावर सिंगल चोरली गेली. एक धाव वेगानं काढली गेली. आजची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं गेलंय. दोघांच्या मधलं संतुलन देखील जबरदस्त पाहायला मिळालंय. सर बघायला गेलं तर करणचं हे षटक महत्वाचं ठरतंय, कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा आता जर विचार केला तर 4 आल्या गेल्या. तर 4 धावा म्हणजेच काय तर महत्वाच्या ठरणार आहेत या पुढच्या मॅच साठी देखील आणि या टार्गेटसाठी देखील महत्वाच्या बनणार आहेत. आणि करणचं हे जबरदस्त षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक आहेत. निश्चितच या चेंडूवरती 22च्या स्वरूपात ही धाव फलकावरती जोडली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता जाऊन पोहोचते थेट 32 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावा कम खर्च आणि जादा चर्चा असं पाहायला मिळते हे षटक. निश्चितच या बिकट परिस्थितीमध्ये फलंदाजांच्या विरोधात तो तिखट मारा पाहायला मिळतोय. 32 आकड्यावरती धावफलक. 32 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 षटकांमध्ये 23 धावा, 11.5ची सरासरी. तिथून अगदी ही धावसंख्या आता कमी पाहायला मिळते. यावेळेस इम्प्रोव्हाइज केलाय. पाडाल स्वीपचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, पाडाल स्वीपचा प्रयत्न झाला तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा केस संपलाय. 33 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. जाऊया डीशेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस,
त्याचबरोबर कॅप्टन बंडोपंत मुगडे सर यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत बंडोपंत मुगडे सर. दरम्यान आपण पाहिलं तर धावसंख्या विजय सर 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. 33 ऑन दी बोर्ड. 23 धावा 2 षटकांमध्ये. तिथून पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा आल्यात. अचानक ब्रेक इथे धावसंख्येला लगावला गेलाय. ती कॅप्टन्सी चांगली पाहायला मिळाली. धावा येत होत्या तिथे स्वतः आले अवधूत पाटील आणि त्यानंतर एक चांगलं षटक हातायला पुन्हा एकदा संघाच्या महत्वाच्या खेळाडूवरती विश्वास दाखवला. सर बघायला गेलं तर 33 धावा. बघायला गेलं तर सर तीन धावाने पेनलाइज केलं जात आहे. आयोजकांचा कॉल आलाय. त्यानंतर 3 धावाने पेनलाइज प्रताप पारकर स्पोर्ट्स सुएज संघाला केलं जातं, याची नोंद घ्यायची. 3 धावा पहिल्या इनिंगच्या खेळाच्या समाप्तीनंतर मायनस केल्या जातील, याची नोंद घ्यायची. 3 धावा पहिल्या इनिंगच्या खेळानंतर मायनस केल्या जातील सुएज संघाच्या खात्यामधून. या आतापर्यंत 33 धावा बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4च्या अखेरीस 33 आकड्यावरती. यस, इथून पुढे सूचना असणार आहे. अर्थातच मैदानाच्या आतपरे पाणी घेऊन फक्त आणि फक्त 12वा खेळाडू जाईल, याची नोंद घ्यायची. यस, कॅप्टन किंवा आयकॉन खेळाडू कुणी मैदानाच्या आतपरे पाणी घेऊन जायचं नाहीये. यस, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी किट्स जे आपण पाहतोय, अर्थातच शंकर मगदूम सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मगदूम कन्स्ट्रक्शन इस्पुर्ली, शंकर मगदूम सर. यस, त्याचबरोबर यस निगवे जिल्हा परिषद सदस्य अर्थातच आदरणीय सन्मान्य एकनाथ महादेव पाटील सर यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याच्या दिशेने वळतोय. अल्पशा कालावधीनंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच 33 आकड्यावरती धावसंख्या अवधूत पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 मध्ये अवधूत पाटील पाहायला मिळतोय. 13 मध्ये 27 धावा अर्थातच किरणच्या बॅटवरून. निगवे खालसा जिल्हा परिषद सदस्य एकनाथजी पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज बंटी पाटील चषकामध्ये ते देखील आवर्जून उपस्थिती दर्शवत आहेत. आपण जातोय कॉमेंट्री बॉक्सवर. यस, स्वागत कशाने केलंय? मान्यवरांचं स्वागत इथं किरण सादेने षटकाराने केलंय. षटकाराला धावसंख्या 39 आकड्यावरती. पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं पाठीमागे पाठवलं, मात्र या सामन्यामध्ये प्रमोशन झालं, प्रमोट केलं, वरती पाठवलं आणि तिथे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आणि ही गरज मैदानाच्या आतमध्ये गरजेची बनली गेली आणि याच वेळी प्रहार झालाय. किरण याच्या बॅटमधून आल्या. 14 मध्ये 33 धावा बनवल्या गेल्यात. यावेळी अवधूत ट्रॅकवर सफल झालाय.
ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला भिरकवलं, या डीप मधून प्रोटेक्शन आलं, एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होत नाही, इथं मात्र एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चेक याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्रांतिसिंह पवार पाटील साहेब सडोली जिल्हा परिषद त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सडोली जिल्हा मतदारसंघ आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी देखील कार्य बजावलंय आणि त्यांचं देखील इथे आगमन झालं. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यस, धावसंख्या 40 या आकड्यावरती ऑन साईडला टर्न केलं जात आहे. दरम्यान डीप मधून प्रोटेक्शन करण चव्हाण अतिशय वेगाने येत आहे, तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आपल्या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर मान्यवरांची मानदेय आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून मान्यवरांची मानदेय, याच मान्यवरांमुळे, याच व्यक्तिमत्वांमुळे अशा स्पर्धा होत असतात आणि त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लागलंय. सामन्याच्या दिशेने वळतोय 41 धाव फलकावरती लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फटका गॅप मध्ये केलाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतात त्याच्यावर. किरण सादेचा वार चौकार, चांगला फटका पाहायला मिळाला. बाकफुटला जात असताना एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. थोडासा हाफ ट्रॅकर केला आणि त्यानंतर ऑन साइडला शॉर्ट आर्म पुलचा फटका इथे पाहायला मिळाला, थेट पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 45 या आकड्यावरती धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा जो खेळ किरणने पहिल्या 2 षटकामध्ये साकारला होता, आता त्या अंतिम 2 षटकामध्ये देखील पाहायला मिळतोय. नक्कीच वेग वाढवला गेलाय, धावांची गती वाढली गेली. 16 मध्ये 38 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जमवल्या गेल्या. संघाचा रिझल्ट देखील बघतोय आपण, 45 धावा ऑनबोर्ड लागल्या गेल्या. 2 विकेट जरूर गेल्यात, परंतु इथं मात्र 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळी अवधूत आहे गोलंदाजी ट्रॅकवर 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात, परिणामी किरण स्ट्राईकवर यावेळी थोडासा फटका जरूर चुकला गेलाय आणि बघायला गेलं तर डॉट चेंडू आला गेलाय. बराच वेळानंतर डॉट चेंडू आला गेलाय आणि ही महत्वाची ठरणार आहे. जेवढे डॉट चेंडू आहेत ना, तेवढी मात्र रणगती थांबणार आहे आणि तेच पाहायला मिळालंय. किरण याचा हा मोठा फटका बसलाय आणि त्याच दरम्यान डॉट चेंडू आला गेलाय. यस, डॉट बॉल आलाय. निश्चितच किरण सादरेच्या बॅटिंगचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकता, त्यानंतरची 2 षटकं संयमाने केलेत आणि अखेरच्या काही षटकांमध्ये ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. निश्चितच कधी आक्रमकता दाखवायची, कधी संयम राखायचा आणि कधी पुन्हा एकदा आक्रमक व्हायचं आहे, याचा मेळ मैदानाच्या आतमध्ये लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल आले. धावसंख्येचं टोटल आता थेट 46 स्वरूपात 5 षटकांचा खेळ इथून संपलाय. 46 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरी जाऊन पोहोचतायत. 46 धावा धावफलकावर आहेत, परंतु इथून पुढे आता 2 षटकं राहिली गेली, तर म्हणजेच काय वेग वाढवावा लागणार आहे, धावांची गती वाढवावी लागणार आहे. कारण बघायला गेलं तर किरण फक्त प्रहार करतोय, परंतु आता कुणाला तरी एकाला जबाबदारी स्वीकारायला लागणार आहे, कारण दोन्ही साईडनं प्रतिवार वार चालू करणं अपेक्षित आहे. यस, दोन्ही साईडनं धावा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित खांडेकर दाखल असताना पाहायला मिळतोय. मान फ्रॉम चिंचवाड, ज्या खेळाडूची दखल सातत्याने टेनिस क्रिकेट विश्व घेत आहे, तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 46 आकड्यावरती अगदी पाहिलं तर रिटायर्ड आउटच्या स्वरूपात वॉर्नर माघारी परतला आणि तिथून आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित खांडेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज अर्थातच वैभव सुळे गडमुडशिंगी एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाल्या आणि त्याचा रिझल्ट पण आलाय. पहिल्या चेंडूवर 1 विकेट घेतली, यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका देखील मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि वेगानं 2 धावा तोपर्यंत घेतल्या गेल्या. ते याचा वेग महत्वाचा ठरणार आहे आणि हाच वेगानं 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर वाढल्या गेल्यात. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघायला गेलं तर गोलंदाजी आता देखील प्रभावी आहे, कारण 2 चेंडू टाकले गेले, त्याच्यामध्ये 1 चेंडू टाकला गेलाय आणि फक्त 2 धावा आल्या गेल्यात. आता मात्र ही जबाबदारी किरण घेतोय आपल्या खांद्यावर. स्ट्राईकवर आला, यावेळी 19 मध्ये 40 धावा जमवल्या गेल्यात. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. बघायला गेलं तर मोठा वार आला गेलाय आणि चेंडूला धाडलाय सीमा रेषेच्या बाहेर. बंटी पाटील चषक, शानदार दमदार
षटकार षटकार आला गेलाय, लाजवाब षटकार आला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. आउटसाइड दी ऑफ सम लेग कटर विथ द टर्न आणि त्यावरती एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळालाय. 6 धावेंची मोहर इथे किरण सादेने लगावले. 54 या आकड्यावरती धावसंख्या. 20 मध्ये 46 धावा किरण सादेच्या बॅटमधून निश्चितच विकेट आल्यानंतर तो आशेचा किरण बनून आला आणि तिथे धावा देखील बनवल्या आहेत. सर एका खेळाडूचं मोठं नाव का होतं, कारण बघायला गेलं तर शानदार फलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या खेळाडूनं आपल्या नावाचा बोलबाला केलाय आणि तोच बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं करतोय किरण. चेक क्रांतिसिंह पवार पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर तुकारामजी खराडे साहेब यांचं देखील आगमन झालं. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. थँक्यू सो मच सर. या स्पर्धेसाठी आपण व्यात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आल्यात. या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. स्वागतम सुस्वागतम. खर तर मान्यवरांच्या मांदी याळ्यामध्ये जबरदस्त सामना सुरू झालाय. यावेळी 55 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट मात्र गेल्यात आणि 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रोहितनं जबाबदारी घेतली. यावेळी स्ट्राईकवर असणार आहे रोहित आणि त्याच्या समोर असणार आहे वैभव. याचा तिखट मारा. 55 धावा. पाकफुटला जात असताना फटका फसलाय. विकेटची संधी. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. अतुल पाटीलने टिपलाय हा झेल. संपलाय रोहित खांडेकरचा खेळ. 0चा चष्मा घालून रोहित खांडेकर बॅक टू दी पवेलियन. खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं. निश्चितच आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू होता. हाफ ट्रॅकर हातायला अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशनची ती कमतरता आणि तिथे विकेट चौथी आले रोहित खांडेकरचे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. अर्थातच करवीर तालुक्याचा आणखीन एक बाहुबली, कागल तालुक्याचा आणखीन एक बाहुबली बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतो. अर्थातच मोहन पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोहन एंटर केले गेले मैदानाच्या आतमध्ये. आता जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे, कारण संघ थोडासा अडचणीत आला गेलाय. या ओव्हरमध्ये जर बघायला गेलं तर फक्त 8 धावा 4 चेंडूंच्या खेळानंतर आल्या गेल्यात, म्हणजेच अजून एक षटकाचा खेळ आणि या ओव्हरमधले 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि समोर यावेळी आलाय कागलचा हा बाहुबली मोहन मैदानात आलाय. आता मोहन कसा खेळतोय हे महत्वाचं सर ठरणार आहे, कारण 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी दर्जेदार करतोय वैभव. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले सर, पण विचार केला तर 55 धावा बनवल्या गेल्या. त्यापैकी 46 धावा या किरणच्या बॅटमधून आल्या. 70% जास्त धावा या किरणच्या बॅटमधून आल्या. त्यामुळेच आपण पाहिलं तर ती धावांची पुंजी पाहायला मिळते. दोन्ही एंड धावा येणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे सर, कारण बघायला गेलं तर एकाचा खेळ नाही, हा सांघिक खेळ आहे. टीम वर्क महत्वाचे आहे. यावेळी आडव्या बॅटनं परत लॉप करण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि काय घडलंय मैदानाच्या आतपरे. स्टंपला बॉल हिट झाला, मात्र बेल्स पडलेली नाहीये. मोये मोये मुवमेंट झालाय. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा घेतली आणि त्यानंतर स्टंपला बॉल हिट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र बेल्स पडलेली नाहीये. निश्चितच जीवनदान इथे फलंदाजाला मिळालाय. डॉट बॉल आलाय. नशीब आहे आणि नशिबाची साथ मिळाली, परंतु या नशीब किती महत्वाचं ठरणार आहे, कारण बघायला गेलं तर मोहन फटका फसलाय आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक संपले. अर्थातच 6वं आणि 6 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 55 धावा 4 विकेटच्या नुकसानीवर. आणि याचबरोबर बघायला गेलं तर 46 धावा धावफलकावर वैयक्तिक खेळतोय. 21 चेंडू खेळलाय आणि धावा त्यानं एकट्यानं अकेला टायगर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, मेहनत करतोय आणि मेहनतीच्या जोरावर 55 धावा संघाच्या धावफलकावर लागल्या गेल्यात. परंतु सर बघायला गेलं तर या मॅच मध्ये 55 धावा खूप कमी आहेत, कारण पुढच्या संघाचा जर विचार केला तर जबरदस्त फटकेबाजीसाठी पुढचा देखील संघ सज्ज असणार आहे. कारण 55 धावा छोटं टार्गेट आहे आणि छोटं टार्गेट मोठं करावे लागणार. हे 7 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत.
कोण आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. अर्थातच या षटकाची जबाबदारी दिली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय नजीर आलाय. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक किरण सादेच्या बॅटमधून. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मुश्किलों से डर कर रुकना मत, हालातों के आगे झुकना मत, मेहनत का फल जरूर मिलेगा, बस कोशिश करना छोडना मत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि त्यानंतर खेळपट्टीचं चुंबन घेतलंय. जबरदस्त खेळी. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या किरणसाठी. याचा जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला, त्यावरती फटका केला. 4 धावांची मोहर लगावली गेली आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता थेट जाऊन पोहोचते. आता 59 या आकड्यावरती. 59 ऑन दी बोर्ड. पहिलं अर्धशतक आणि ते चेहऱ्यावरची ती खुशी देखील पाहायला मिळाल्या. खुशी का मोका आणि यावेळी रिव्हर्स शॉटचा फटका. यावेळी फिल्डर धावतायत बॉलच्या मागे 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 मागे. चेंडून शर्यत जिंकले गेलाय. चेंडू फरार झालाय. सतेज बंटी पाटील चषक आलाय. शानदार चौकार. जबरदस्त फटका. यावेळेस रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. चांगला स्ट्रोक. दुसऱ्या साईडला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये वाघानं देखील दमदार खेळ खेळायला सुरुवात केली. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 23 चेंडूंचा सामना केलाय. दमदार खेळी. 23 मध्ये 54 धावा आणि धाव संख्या धावफलकावर लागली गेली 63 धावा. धावफलकावर असताना बॅक टू बॅक 2 चौकार आले गेलेत. यावेळी प्रेशर नक्कीच नजीरवर असणार आहे, परंतु प्रेशर खाली खेळ करण्याची ताकद त्याच्यामध्ये देखील आहे. लॉफ्ट केला. एक्स्ट्रा का बसला. इनसाइड आउटचा फटका फसलाय. किरण यावेळेस मात्र झेल इथे सोडलाय. चुकी झाल्या. जजमेंट खराब झालाय. करण चव्हाण कडनं ही चुकी आणि त्यानंतर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार इथे येत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. यावेळेस देखील ओव्हर पिच केला. एक्स्ट्रा कव्हर्सला बैठक लगावली. इनसाइड आउटचा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. एलिव्हेशनची तितकीशी कमतरता होती, मात्र 4 धावा जरूर मिळून जात आहेत. 67 आकड्यावरती धावसंख्या. किरण साधे आता थांबायला तयार नाही. बॅक टू बॅकचे 3 चौकार आलेत. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही. या वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 69 धावा संघाच्या आणि त्यापैकी 60 धावा किरण सादळीच्या बॅटमधून आल्या. जबरदस्त बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग. आणि मगाची सर मी सांगितलं होतं तुम्हाला की महत्वाचं काय ठरणार आहे, तर किरण याची बॅटिंग महत्वाची ठरणार आहे. यावेळी देखील मोठा फटका. यावेळी फिल्डरनं मात्र केलेली नाही चूक. अर्थातच इथं खेळ संपुष्टात आलाय. किरण याचा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या जबरदस्त बॅटिंगसाठी. 26 मध्ये 60 धावांची तूफ आणि पारी जरी संपुष्टात आली तरी यानं मात्र मैदान गाजवलंय. अर्थातच छत्रपती श्री संभाजी महाराज क्रीडांगण कोपार्डेच्या या क्रीडांगणावर हा वाघ धडाडून मैदानाच्या बॅक टू पॅव्हिलियन आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बरोबर भारत शिरगावकर सर यांच्याकडून खास समालोचकांसाठी थंड पेय त्याची देखील सोय केली गेली. धन्यवाद भारत सर. दरम्यान 69 या आकड्यावरती धावसंख्या. 69 ऑन दी बोर्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अखेर किरण साधे नावाचं वादळ शमवलंय. बागफुटला जात असताना फटका. यावेळेस चांगला केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांचे एफर्ट्स इथे चांगले पाहायला मिळत आहेत.
धावा वाचवण्याचा प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी सुरू आहे. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. यस, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रमेश पाटील, तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी संदीप चौगुले सरांना आपण पाहतोय. काय निर्णय येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील, एक एक धाव महत्वाची आहे. यस, किती धावा मिळतील, फलंदाज बाद आहे की नाही याचं उत्तर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 धावेने धावसंख्येचं टोटल अर्थातच जाऊन पोहोचतंय 71. या आकड्यावरती आवाजामध्ये बदल केला जाईल. ऐकूया आवाज, व्हॉइस ऑफ संगमेश्वर, जयेश पोटफोडे सरांचा आवाज. थँक्यू हरीश सर. या स्पर्धेदरम्यान पैलवान सागरजी पाटील सर, मॅन फ्रॉम कुडीत्रे यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बारावाडीचे DK सर अर्थातच ज्ञानेश्वर कांबळे सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता जोडले जातील जयेश पोटफोडे सर, व्हॉइस ऑफ संगमेश्वर. थँक्यू DC मास्टर. आपण यानंतर थोडस जर पाहिलं गेलं तर सामना थांबवतोय. आपण यानंतर या स्पर्धेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतोय आणि त्यानंतर मैदानाचं भूमिपूजन आहे ते देखील कार्यक्रम जो आहे तो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाडत आहोत. आपण या स्पर्धेदरम्यान एकनाथजी पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ते पुष्पहार जे आहे ते घालण्यात येत आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा एक पुत्र झाला, मराठ्याच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिन दुबळाला, त्रिवार असावा मुद्रा आमच्या गडकिल्ल्याच्या श्रीमंताला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी जयेश पोटफोडे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांना आज इथे या स्पर्धेच्या दरम्यान पुन्हा एकदा स्मरण केलं जात आहे. आज हिंदू धर्म टिकलाय त्याचं कारण, मुख्य कारण देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज. आज पुन्हा एकदा त्यांच्या आठवणीला स्मरण करत आपण या स्पर्धेचा शुभारंभ देखील करतोय आणि त्यानंतर जिचा आशीर्वाद महत्वाचा आहे ती म्हणजेच आपली खेळपट्टी आणि तिचा देखील आशीर्वाद आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घेतोय. आपल्याला पाहायला मिळालं आणि आता आपण स्क्रीनवरती पाहू शकतो निश्चितच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आणि या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये एक दिमागदार सोहळा भूमिपूजन आपण करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या मॅचला सुरुवात होते. जी मॅच थांबले त्या मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय.
निश्चितच जरूर हे जे आहे ते आपल्याला सबस्क्राईब बटन दाबायचं आणि त्यांना सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यांच्या ज्या स्पर्धेचं जे अपडेट आहे ते तुम्हाला या सबस्क्राईब बटनमुळे घेऊ देखील शकता. आपण निश्चितच आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय मान्यवरांची उपस्थिती आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन खूप सारे मान्यवर आज बंटी पाटील चषक या स्पर्धेसाठी आलेत. 11 एप्रिल ते 15 एप्रिल या 5 दिवसामध्ये एक दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्री संघ यांचं देखील आणि त्याचबरोबर अभि पाटील सर असतील, त्याचबरोबर संभाजी नाळे सर असतील. या सर्वांचं कौतुक करावं लागेल कारण का यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून मेहनतीतून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत असताना पाहायला मिळते. प्रत्येक जण या स्पर्धेचा एक अविभाज्य घटक आहे कारण का जर पाहायला गेलं तर हे संघमालक हे देखील या स्पर्धेच्या यशाचे प्रमुख देखील आहेत कारण का हे संघमालक आहेत म्हणून ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीसाठी देखील आली आहे. नक्कीच सर, बघायला गेलं तर हा माहोल बनला गेलाय बंटी पाटील चषक 2026चा सोहळा आणि मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि केला जातोय. या सोहळ्याचा भव्य दिव्य असा उद्घाटनचा सोहळा देखील रंगला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय खेळाडू देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमची छोटी छोटी लेकरं देखील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देखील आहेत. रसिक प्रेक्षक जर बघायला गेलं तर प्रेक्षक देखील याची देही याची डोळा हा सोहळा देखील पाहताना बघतायत. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो मान्यवरांच्या शुभ हस्ते तो नेत्रदीपक सोहळा आपण पाहतोय केडीसी लाईव्हच्या माध्यमातून. केडीसी लाईव्हची जे बॉल ट्रॅकिंग आहे त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्लॅरिटी आहे जबरदस्त पाहायला मिळते आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सुरभी लाईट यांचं देखील कौतुक करणं गरजेचं देखील आहे कारण का ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर भव्य दिव्य नटली आहे त्यामध्ये त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांची जी ही लाईट व्यवस्था आहे त्यांची साऊंड सिस्टीम आहे त्याच्यामुळे कुठेतरी या स्पर्धेमध्ये अजून मजा येते. सर नक्कीच बघायला गेलं तर आपला आवाज रसिक प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरभी यांच्या माध्यमातून केलं जात आहे कारण आवाज महत्त्वाचा आहे आणि कुठलंही क्रीडांगण असू दे कुठलीही स्पर्धा असू दे त्याला आवाज महत्त्वाचा ठरतोय आणि हा आवाज सुरभी यांच्या माध्यमातून दिला जातोय. थँक्यू सो मच DJ सुरभी यांचं खूप खूप धन्यवाद. येस त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर केडीसी लाईव्हला जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल कारण का खूप साऱ्या प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेसाठी कमेंट्स देखील केलेत त्यांचं देखील खऱ्या अर्थाने नामोल्लेख करणं देखील गरजेचं आहे. कांबळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर विनायक पाटील सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच विनायक पाटील सर आपण देखील जोडले गेले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अजून खूप सारे जर प्रेक्षक हे जोडले गेलेत. विशाल काळे सर मॅन फ्रॉम मल्हारपेठ यांनी देखील या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केले. त्याचबरोबर संग्रामजी साठे सर यांनी देखील या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक त्यांनी देखील केलंय. खूप सारे प्रेक्षक आहेत. नितीनजी माने सर हे देखील जोडले गेलेत. त्याचबरोबर डॉक्टर शरदजी आयरे सर हे देखील जोडले गेलेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रवीणजी पाटील सर यांचं देखील कौतुक करावं लागेल. सर्व मान्यवर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षक देखील खूप सारे जोडले गेलेत. ऑनफिल्ड प्रेक्षक देखील आज मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत कारण की जर पाहायला गेलं तर आज कोपर्ड्याचा सुपुत्र म्हणजेच शुभम माने आज जबरदस्त कामगिरी करतोय. या स्पर्धेदरम्यान जर पाहायला गेलं तर फायटर 11 मल्हारपेठ संघाचे ओनर विशालजी पाटील सर असतील. त्याचबरोबर प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवेचे प्रताप पारकर सर असतील. त्याचबरोबर भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर भाई विक्रम पाटील असतील. त्याचबरोबर सुशांत सकपाळ असतील. हे यांचं देखील कौतुक करावं लागेल. चावा सुपर किंग हा संघ देखील खेळतोय आजच्या दिवसामध्ये. संघमालक सागर जाधव असतील. संदीप सर असतील. संकेत शिरगावकर सर असतील. शहाजी भोपळे सर असतील. या सर्वांचं कौतुक करावं लागेल. संदीपजी भाटे सर यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहा आपण सर्व मान्यवरांना पाहतोय आज या स्पर्धेची भव्य दिव्यता आपण प्रत्येकाच्या नेत्रामध्ये साठवत असताना पाहायला मिळतोय. ही स्पर्धेची भव्यता काय यस जे नाव आपल्याला स्क्रीनच्या पाठी पाहायला मिळते बंटी पाटील या नावामुळे ही स्पर्धा भव्यतेमध्ये आज रूपांतरित झाले. कौतुक करावं लागेल. बंटी पाटील म्हणजेच दिलदार मनाचा राजा माणूस एक लढवया आणि सच्चा माणूस याच राजकारणावरती ज्यांचं अधिराज्य कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळालं असा एक निर्भय मनाचा राजा माणूस म्हणजेच बंटी पाटील सर. नक्कीच सर
कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, खऱ्या अर्थानं गगनबावड्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जातात. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला एक स्वाभिमानी नेता, एक सन्मानाचा नेता, अभिमानी नेता म्हणून कायम गगनबावड्याकडं, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या आमदारांनी देखील कायम आपल्या नावाचा ठसा ठेवलाय. बंटी पाटील चषक 2026चा सोहळा. यस, आता यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचं.
लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर मान्यवरांनी भूमीचा आशीर्वाद घेतलाय आपल्या या स्पर्धेसाठी आणि तिला सांगितलंय आम्हाला ही आशीर्वाद दे आणि ही स्पर्धा निर्विघ्न पार पडू दे. पहा मान्यवरांची मांदियाळी आपल्याला स्पर्धेला पाहायला मिळते. बंटी पाटलाची नावाची स्पर्धा म्हटली की या स्पर्धेला मान्यवरांची गर्दी ही आपल्याला जरूर पाहायला मिळणार. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर निश्चितच अभि पाटील सर यांनी त्याचबरोबर संभाजी नाळे सर असतील, त्याचबरोबर सर्व संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे यांचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी हे शिवधनुष्य पेलं आणि म्हणूनच ही भव्य दिव्य स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, नाव सतेज आहे आणि नेतृत्व देखील तेज आहे, अशी ही ख्याती खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये गरिबांचा कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अर्थातच सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावानं सुरू असलेला हा बंटी पाटील चषक 2026चा 16 सर आपण बघतोय. आणि तेवढंच मैदान देखील खतरनाक सजवलं गेले आणि मेहनत देखील सर घेतली गेली. कारण सर काल बघितलं आम्ही या मैदानावर आलो होतो ज्यावेळी टेस्टिंग चालू होतं आणि त्याचवेळी नाळे सर असतील, त्याचबरोबर अभिदादा असतील, यांचं खूप चांगलं नियोजन या मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे पडद्यामागची मेहनत खूप जबरदस्त आपण पाहिली गेली. आणि तीच मेहनत या स्पर्धेला एवढं भव्य दिव्य बनवलं गेलंय. अर्थातच प्रकाश ज्योतामध्ये खेळवले जात आहे हा बंटी चषक 2026चा हा थरार आपण बघताय. याच दरम्यान टीमचं आगमन देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील ही भव्य दिव्य स्पर्धा आणि माझ्या सोबत अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वरचा बुलंद आवाज आपण ज्यांच्या माध्यमातून शब्दाचा जादूगर किमियागार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं JS सर, आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपण आवाज देखील ऐकतोय आर्य बेर्डे सर, व्हॉइस ऑफ देवरुखचा आवाज देखील आपण ऐकताय. थँक्यू. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला एका आवाजाची चर्चा देखील आहे, तो म्हणजेच गगन बावड्याचा एक बुलंद आवाज, गोड आवाज, म्हणजेच विजयजी किरबा सर हे देखील जोडले गेलेत. विजयजी किरबा सर, निश्चितच आज तुम्ही या स्पर्धेसाठी जोडले गेलेत, मजा येते तुमच्याबरोबर देखील काम करत असताना. मॅच चांगली रंगली. पहा पहिल्या इनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवे संघाने 71 धावा बनवल्या, त्यामध्ये 50 धावा कोणाच्या होत्या? किरण सादेच्या बॅटमधून वन मॅन आर्मी प्रमाणे लढला हा खेळाडू आणि त्यानंतर आता 71 धावांचं आव्हान उद्दिष्ट हे डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघासमोर. आणि मल्हारपेठला ही मॅच जिंकायची आहे, कारण जर पाहायला गेलं तर प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये पराभूत देखील झालेत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपार्डेच्या या भव्य दिव्य मैदानावर सुरू असलेला सामना आपण बघतोय. आणि सर खरं तर मेहनत खूप आहे, संघर्ष खूप केला गेलाय आणि या स्पर्धेला एवढं भव्य दिव्य बनवलं, याच्या मागे मेहनत आहे. सर मेहनत करावीच लागते, कारण कुठलीही स्पर्धा जर तडीच न्यायची असेल त्याच्यावर मेहनत ही करावीच लागते. येस, मेहनतीशिवाय फळ देखील मिळत नाही आणि आज ती मेहनत पाहायला मिळते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ते हास्य पाहायला मिळते. का तर ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. आज ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कुठेतरी या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं, कारण का मान्यवरांनी देखील उपस्थित दाखवली आणि अभि पाटील पहा ती कष्ट, ती मेहनत घेतली. त्यांच्यासाठी जर पाहायला गेलं तर टाळ्यांचा वर्षाव आणि आज शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती होत असताना पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती अभि पाटील तर आपण त्यांना देखील पाहतोय, मेहनत घेतली आणि त्यांचे सहकारी संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कोपार्डे स्पोर्ट्स कोपार्डे यांचं देखील कौतुक करावं लागेल. या सर्वांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीतून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. किरण सर असतील, त्याचबरोबर कुलदीप पवार असतील, सर्व जर पाहायला गेलं तर आज मान्यवर म्हणून शुभेच्छा देत आहेत. बबलू पाटील सर देखील आज ही स्पर्धा
जर पाहायला गेलं तर पाहण्यासाठी आले, शुभेच्छा देण्यासाठी आलेत, खूप सारे मान्यवर आलेत आणि प्रेक्षक देखील आलेत. आपण मॅच कडे देखील जातोय. मॅच चांगली आहे. प्रेक्षकांना आजच्या दिवसाचा रणसंग्राम पाहायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक किरणच्या बॅटमधून आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये येईल का हे देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. त्यासाठी आता रणसंग्रामाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? फिरकीचा जादूगार, मॅन फ्रॉम चिंचवाड, दत्तगुरूंचं स्थान आणि या दत्तगुरूंच्या स्थानाजवळ असणार आणि त्याच स्थानातून सध्याच्या घडीला एका नावाची चर्चा आहे. तो नाव आहे ते म्हणजेच रोहित अरुण खांडेकर. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या काढून देखील कृष्णा काठच्या जवळ असणारे हे गाव आहे आणि या गावातून या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती सुरुवात केली आहे. मागील 2 वर्षामध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले, परंतु त्याच्या विरोधात आव्हान कोणाचं आहे? आव्हान आहे ते म्हणजे साहिल कांबळे, ज्याने रुकडीचं नाव रोशन देखील केलंय. रुकडीचा फरदीन काझी स्ट्राईक वरती आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी रोहित खांडेकर, त्याच्या विरोधात रुकडीचा फरदीन काझी म्हणजे साहिल कांबळे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अल्टी पलटी खेळाय. समीकरण कल्टी करण्यासाठी असे फटके खेळणं गरजेचं आहे आणि पहिल्या चेंडूवरचा वार सीमारेषा पार. मैदान आहे आणि रेसिक प्रेक्षक देखील कोपाड्याचं दमदार आहेत. कारण बघायला गेलं तर ज्या ज्या वेळी स्पर्धा या मैदानावर आहे त्यावेळी त्या प्रेक्षकाने खरोखर आनंद लुटला गेलाय आणि कुठलाही संघाचा खेळाडू असू दे त्याच्यासाठी मनमुराद नाचले गेलेत. त्याच्यासाठी जबरदस्त बघायला गेलं तर आपण स्क्रीनवर देखील बघताय हे प्रेक्षक आहेत कोपाड्याचं आणि नाद खुळा रसिक पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपल्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. यस यस पहा चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. का पाहायला मिळते? कारण आपण कॅमेरामध्ये कैद झालोय. स्क्रीनवरती देखील पाहताय स्वतःला. पहा निश्चितच जर पाहायला गेलं तर खूप सारे मान्यवर आज जोडले गेलेत. आपण पुन्हा एकदा मॅच कडे देखील जातोय. पुन्हा एकदा अल्टी पलटी समीकरण, परंतु फसलंय कारण चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती थोडासा टप्पा मागे ठेवला आणि त्यानंतर जो फटका खेळण्याचा चान्स मिळाला. आता चेंडू पुढे ठेवला आणि तो चान्स मिळाला नाहीये. हेच आहे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मधलं परिवर्तन. सर चान्स दिला जात नाहीये. चान्स आपण करावा लागणार आहे. यावेळी देखील फटका फसलाय आणि यावेळी फक्त सिंगल घेतले गेले. म्हणजेच काय तर सुरुवात झाली गेली. यावेळी अडखळत 7 धावा धाव फलकावर लागल्या कारण पेनलाईजच्या धावा देखील ऍड केल्या गेल्यात. येस पेनलाईजच्या धावा देखील ऍड केल्या जातील बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 7 धावा धाव फलकामध्ये 39 चेंडूमध्ये अजून देखील 65ची आवश्यकता असणार. या मॅच मध्ये साहिल जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. लोवर फुल टॉस त्याच्यावरती इथे मात्र पॅडल स्वीपचा फटका चांगल्या रीतीने केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार. हा प्रवीणचा वार आहे. सीमारेषा पार आहे. चौकार. आपण चेंडू पाहू शकतो कशा प्रकारे टाकला आणि त्यानंतर पॅडल स्वीपचा तो फटका केला गेला. प्रवीण पाटील जर पाहायला गेलं तर मल्हारपेठला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. चांगल्या रीतीने याने देखील क्रिकेट केलंय. दहशत म्हणून देखील ओळखलं जातं या खेळाडूला. जबरदस्त बॅटर आहे आणि या खेळाडूने देखील मागील 2 ते 3 वर्षामध्ये लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये आकार माजवला या खेळाडूने देखील. नक्कीच सर बघायला गेलं तर नावामध्ये विन आहे. म्हणजेच हाच प्रवीण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. 8 धावा वैयक्तिक धाव फलकावर लागल्यात. म्हणजेच आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. 37 चेंडू आणि 57 धावा विजयासाठी करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज अर्थातच रोहित आणि समोर यावेळी असणार आहे प्रवीण. अल्टी कल्टी झालाय जरूर, परंतु इथं मात्र चेंडून कल्टी वेगळ्याच दिशेनं मारली गेली आणि त्याचाच रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट चेंडू आला गेलाय. डॉट चेंडू आलाय म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 15 धावा फलकावरती चांगला स्टार्ट मिळालाय.
चांगला स्टार्ट मिळाला. षटक क्रमांक तर सामन्याला सुरुवात करायची आहे. चूक झाली आमच्या स्कोरर कडून, आपण ती चूक दुरुस्त करतोय. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो, चांगला चेंडू. या चेंडूवरती देखील चांगल्या रीतीने फटका सजवला गेलाय. त्यानंतर इथे धावा ज्या आहेत त्या सिंगल धाव फलकावरती ऍड होत आहेत. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. अर्थातच 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या, कारण 3 रना या दरम्यान पेनलाईच्या ऍड केल्या गेल्यात. म्हणजे सर एक षटकांचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावर आहे आणि महत्वाचं तेच ठरणार आहे, कारण ज्यावेळी चूक होते आणि त्या चुकीला माफी इथं मात्र दिली जाणार नाही, कारण पेनलाईच्या 3 धावा देखील याच्यामध्ये ऍड केल्यात. म्हणजे टोटल 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 15 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 15 धावा, पेनल्टीच्या 3 धावा ऍड केल्यानंतर या धावा आपल्याला स्क्रीनवरती पाहू शकतो. म्हणजे 36 मध्ये आपल्याला जिंकण्यासाठी आवश्यकता 57 धावांची देखील आहे. या मॅच मध्ये 36 चेंडू आहेत आणि 57 धावांचं समीकरण आपल्याला भेदायचं या मॅच मध्ये. नक्की सर, 15 धावा झाल्या. आता अजून 57 धावा करायच्या आहेत. आणि महत्वाची सर या बघायला गेलं तर मॅच मध्ये गोलंदाजी देखील ठरते, कारण पहिल्या इनिंगचा जर विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी झाली होती आणि त्याच्यानंतर मात्र यावेळी आत्ता जबाबदारी स्वीकारली गेली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघणार आहोत प्रतीक याला, आणि तो तिलक माथ्यावर लावून आला गेलाय. अर्थातच जमिनीचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन सज्ज झालाय. प्रतीक पाटील, मॅनफ्रॉम कसबा ठाणेचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी या खेळाडूची देखील सातत्याने राहते आणि या खेळाडूने लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने केलं. म्हणजे क्रिकेटचा पाया त्याच्या मजबूत देखील असणार आहे. पहिला चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर डावेशीच्या बाहेर टाकलाय आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावेचा इशारा पंचाच्या माध्यमातून देखील झालाय. एक्स्ट्रा धावले, धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. धावसंख्येला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं, कारण का आपण धावसंख्या तितकीशी जास्त देखील बनवली नाहीये. कारण का या मैदानाचा विचार केला तर या 72 धावा देखील सहजतेने बनवल्या जाऊ शकतात. आपल्याला धावा रोखायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला कुठेतरी चांगल्या चेंडूचा देखील सहारा घ्यायचा आहे. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. यशस्वी व्हायचं आपल्याला आजच्या दिवसामध्ये. फुल टॉस टाकलाय. पुन्हा एकदा पॅडन स्वीप करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर दिशा दिली गेली आणि तो चौकार पाहायला मिळालाय आणि गोलंदाजी दिशा थोडीशी बदलवली गेली. फुल टॉस टाकला, दिशाहीन गोलंदाजी, चौकार आलाय. चौकार आला गेलाय. लाजवाब फटका खेळला गेलाय, त्याच्यावर चौकार आला गेलाय आणि धावांची गती वाढवली गेली. अर्थातच धाव गती पोचली 20 या आकड्यावरती जाऊन. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला हा प्रवीण मात्र प्रहार करायला सुरू झालाय, सज्ज झालाय आणि सज्ज होणं देखील महत्वाचं आहे, कारण मोठा पल्ला गाठायचा आहे. 35 मध्ये 52 धावांची गरज यावेळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. साहिल आणि त्याचबरोबर प्रवीण सलामीच्या जोडीने इथे चांगली स्टार्ट दिलाय आणि या मॅच मध्ये थोडंसं परिवर्तन देखील केलं. या युवा खेळाडूंना थोडंसं प्रमोट केलं गेलंय. कौतुक करेन मी अवधूत पाटील आणि कंपनीचं देखील. चांगला चेंडू, या चेंडूवरती फुल टॉस होता, त्याच्यावरती इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली गेली आहे. स्क्वेअर लेगला भेदण्याचा प्रयत्न केलाय, भेदला गेलाय आणि बॉल चाललाय. पाहायचाय पंचाचा इशारा, या चौकाराचा देखील आलाय. जो परिणाम पाहिजे होता तो परिणाम इथे मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच सर, बघायला गेलं तर आपण बघताय, कारण चौकार आला गेला, बॅक टू बॅक दुसरा निर्णय. येस, ओके. आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर इथे क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवलाय. तो सांगता येते इथे या धावा मी सेव्ह केल्यात, पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे देखील जातोय. धावा सेव्ह आहेत का हे देखील पाहायला जाईल. आणि याच वेळी आपल्याला बघायला गेलं तर तिसरे पंच म्हणून देखील कुमार चव्हाण सर या ठिकाणी बघतायत.
धावा सेव्ह केले गेलेत. सर धावा किती आहेत? दोन धावा. ओके, दोन धावा त्या फलकावरती जोडल्या जात आहेत. दुहेरी धावाली म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचणार आहे या दोन धावेनेशी 22 या आकड्यावरती. डबल दुरीचा गेम आपल्याला स्क्रीनवरती पाहायला जरूर मिळतोय. प्रतीक पाटील आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा या खेळाडूने खर्च केलेत. या खेळाडूला जर पाहायला गेलं तर कंट्रोल मध्ये आणावं लागेल. थोडासा चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. या युवा गोलंदाजांना थोडंसं कंट्रोल मध्ये आणलं तर युवा गोलंदाज देखील चांगल्या रीतीने कामगिरी बजावतात. प्रतीक पाटीलला देखील थोडंसं कंट्रोल मध्ये आणावं लागेल संघ सहकार्यांना. धाव संख्या आतापर्यंत 22. फुल टॉस टाकला, ड्राईव्हचा प्रयत्न आणि त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. लॉफ करण्यामध्ये चूक झाली आणि त्यानंतर ती विकेट पहिली आली आहे. प्रवीण पाटील बॅक टू द पेव्हलियन. महत्वाची विकेट, एका महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आली गेली. बघतोय आपण थोडीशी चूक झाली जरूर यावेळी मात्र फलंदाजाकडून आणि त्याच वेळी जबरदस्त कॅच देखील घेतला गेलाय आणि परिणाम काय तर विकेट क्रमांक पहिली बॅक टू पॅव्हिलियन परतलाय. अर्थातच प्रवीण मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. निराश झालाय जरूर, परंतु निराश नाही तर फटका चुकला गेलाय आणि फटकाचा रिझल्ट देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एका क्षेत्ररक्षकानं जबरदस्त कॅच घेतलाय आणि त्याच वेळी खेळ खल्लास झालाय प्रवीण याचा. आता मात्र जबाबदारी स्वीकारतोय कोण? मैदानाच्या आतमध्ये एंटर केला गेलाय कोल्हापूरचा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं मोठं नाव. अर्थातच प्रत्येक संघासाठी ज्या वेळी धावून येतोय, अर्थात नाव आहे देवदूत नाही तर अवधूत आलाय. मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला गेलाय. यस, अवधूत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच जर पाहायला गेलं तर अपोजिट संघाचा सहकारी देखील त्याला शाबासकीची थाप देतोय. पट्ट्या आमच्या विरोधात आलायस, आम्ही देखील रोखण्यासाठी हे सज्ज झालंय. तर रोहित मध्ये हे आपल्याला स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळाले. जबरदस्त खेळाडू ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक फुलटॉस टाकला तो ड्राईव्हचा फटका चुकला आणि त्यानंतर आता फुलटॉस वरती तमान असणार आहे कारण का अवधूत पाटील आहे. चुका आपल्याला इथे करायच्या नाहीयेत. हो, चांगला चेंडू पहा. आता ती विकेट मिळवली त्यानंतर कॉन्फिडन्स आला. मी सांगितलं होतं या खेळाडूवरती जर तुम्ही कंट्रोल आणलात, या खेळाडूला चांगल्या रीतीने तुम्ही समजावून सांगितलं आपली रणनीती काय, त्यानंतर हा गोलंदाज चांगली कामगिरी देखील करताना पाहायला मिळतो. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. अवधूत पाटील इथे मात्र थांबवलं गेले. धावसंख्या 22 धावा. नक्कीच सर, बघायला गेलं तर याच्यावर सगळा खेळ आहे. आत्मविश्वासाचा हा सगळा खेळ आहे. ज्या वेळी तुमचा आत्मविश्वास वाढतोय त्यावेळी मात्र इथं मात्र आपल्यामधील उत्साह वाढतोय. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर समोर मात्र बघायला गेलं तर पंचांनी घोषित केला गेलाय. अर्थातच नो बॉलचा कॉल पंचांकडून आला गेलाय. म्हणजेच काय, यानंतरचा चेंडू पाहायला मिळणार आहे नो बॉलचा आणि त्याच्यावर संधी कोणाला आहे? अर्थातच अवधूत याला. म्हणजेच काय, उघडा डोळे पहा नीट, असणार आहे चेंडू फ्री हिट. यस, फ्रीटचा चेंडू आणि त्याच फ्रीटच्या चेंडूवरती एक चांगला चेंडू डिलिव्हर करायचा आहे. थोडस जर पाहायला गेलं तर अतिरिक्त फोर्स करण्याच्या नादामध्ये कुठेतरी फुटवर्क आपण पाहू शकतो. फुटवर्क थोडस जर पाहायला गेलं तर पुढे पाहायला मिळालं. त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळाली. फुल टॉस टाकलाय. मी आधी सांगितलं होतं फुल टॉस म्हटल्यावरती तो फुल्ली लॉस असणार आहे. अवधूत पाटीलला तुम्ही फुल टॉस टाकू शकत नाहीये. ती चूक केली, तो षटकार ठोकला गेला. अवधूत पाटीलचा वार सीमारेषा पार, षटकार खतरनाक. आणि अवधूत पाटील समोर एवढी चूक करणं चुकीचं ठरतंय कारण त्याचा परिणाम देखील आपल्याला भोगावा लागणार आहे. अवधूत जोपर्यंत स्ट्राईकवर आहे तोपर्यंत मॅच फायटर 11 मल्हारपेठच्या हातामध्ये जरूर असणार आहे कारण त्यानं तसा नावाचा दबदबा ठेवलाय. फक्त नावाचा दबदबा नाही तर सातत्यपूर्ण खेळ देखील तसा दाखवला गेलाय. यस, तुम्ही योग्य रीतीने त्याला पिक केलंस तर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या वर्षी मागील 2 वर्षामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. फक्त टेनिस बॉल नाही तर या खेळाडूने रबर बॉल, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. परवा जर पाहायला गेले तर जयसिंगपूरची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन ज्या संघामध्ये कोल्हापूर संघ हा विजेता देखील ठरला त्या संघाचा प्रमुख भाग देखील राहिला खेळाडू अवधूत पाटील. चर्चा त्यांच्या देखील नावाची आहे परंतु प्रतीक पाटीलला देखील आज चर्चा त्याच्या नावाची करायची आहे. ही सुवर्ण संधी आहे त्याच्यासाठी.
नक्कीच मैदान सजले त्याच्यासाठी यावेळी देखील सन्मान दिला गेलाय, सन्मान दिला गेलाय. म्हणजे शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट आला गेलाय. म्हणजेच काय बघतोय तर षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 29 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि यानंतर आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावर मान्यवरांचं देखील आगमन झालं गेलंय. जबरदस्त नजारा, जबरदस्त प्रकाश ज्योतात सुरू असलेलं हे सामनं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बंटी पाटील चषक 2026चा थरार आणि या थरारामध्ये सगळे गोळा झालेत, जमा झालेत. रसिक प्रेक्षक देखील गॅलरीमधून सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलंय. 30 चेंडू 43 धावा बनवायचे आहेत विजयासाठी आणि साहिल आणि अवधूतची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी ठाकली गेली. महत्वाचं ठरणार आहे, ही जोडी महत्वाची ठरणार आहे. अर्थातच आपण बघतोय मल्हारपेठचा फायटर 11 साठी. चला यानंतरच्या मॅच साठी भाई विक्रम पाटील स्पोर्ट भाई विक्रम पाटील 11 प्रणित सुशांत सकपाळ 11 हसूर कोगिल खुर्द हा संघ त्यांच्या विरोधात चावा सुपर किंग कोपर्डे संघ. चला दोन्ही संघ सज्ज राहायचं. यानंतर नाणेफेकीसाठी नाणेफेक केली जाईल. यावेळी मात्र चौकार आलाय पहिल्या चेंडूवर आणि या चेंडूला 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच जाऊन पोचते. थँक्यू सर. आपण थोडस 33 या आकड्यावरती. थँक्यू. आपण या स्पर्धेच्या दरम्यान एक सन्मान, विशेष सन्मान करतोय. हा सन्मान आहे ज्यांनी क्रिकेटच्या खेळात एक स्वप्न पाहिलं, पोलीस भरतीचं. ते स्वप्न पाहत असताना मेहनत घेतली, मेहनतीने आज जर पाहायला गेलं तर पुणे पोलीस म्हणून आज ड्युटी बजावत असताना पाहायला मिळत आहेत. हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली संघाचे 2 डाण्या वाघ म्हणजेच गणेश पाटील आणि करण चौगुले म्हणजेच बाब्या, सर्वांचा लाडक्या बाब्या. एक्सप्रेस इस्पुर्ली एक्सप्रेस म्हणून देखील या टेनिस क्रिकेट पटलावरती या खेळाडूची कारकीर्द राहिले. आज त्यांचा एक विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळा होऊ द्या. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते आणि ती मेहनत घेतली या दोन्ही खेळाडूंनी आणि आज पुणे पोलीस म्हणून कार्यरत देखील आहेत. एक जर पाहायला गेलं तर एक्झाम्पल देखील असणार आहे. स्वप्न पाहिली जात नाही, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते. जेव्हा मेहनत घेता त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच कडे देखील जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. चला बॉल द्यायचा आतमध्ये. 37 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 28 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. लावला गेलाय. या 2 वाघांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जबरदस्त नियोजन आणि नियोजनामध्ये सुरू असलेला हा देखील जबरदस्त सामना. यावेळी थोडासा रिव्हर्स शॉटचा फटका फसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघायला गेलं तर रिव्हर्स शॉटचा फटका फसला गेलाय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी रोहित आहे, समोर साहिल आणि आडव्या बॅटनं लॉब करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. इथं मात्र चेंडू मारायचा होता, एकीकडे गेलाय तिसरीकडे. म्हणजेच काय तरी देखील धाव आली गेली. नशिबाची साथ मिळाली आणि साहिल याच्या बॅटमधून 1 धाव आली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या पोचली गेली 38 या आकड्यावरती. इथून पुढच्या प्रवासामध्ये बघायला गेलं तर 26 मध्ये 34 रन बनवायचे आहेत. महत्वाच्या ठरणार आहेत. काय होतंय हे महत्वाचं ठरणार आहे. यावेळी आडवा बॅटने सल्लाप केलाय, चेंडूला पाठवलंय, हवाई फरार. चेंडू झालाय फरार. आलाय अवधूत याच्या बॅट मधून. बंटी चषक शानदार षटकार. जबरदस्त. पुढील मॅचच्या टॉससाठी डॉक्टर
अमित पाटील MD आणि विनायक पाटील सिद्धिविनायक स्ट्रायकरचे मालक या दोघांच्या हस्ते या टॉस होईल. तरी दोन्ही मान्यवरांकडे यायचं आहे. यस नितीन शिंदे साहेब या देखील आगमन झाले, याच वेळी आगमन केलंय आणि याच वेळी स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आलाय अवधूत याच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत बंटी चषक चौकार. चला काम बड़ा कर, तू खुद को कल से बेहतर कर, मैदान में जब भी कदम रखे तू सामने वाली टीम को पसीना कड़ा कर. जबरदस्त पसीना घाम या ठिकाणी उपलब्ध केलाय. अवधूत इथं मात्र दहाडला गेलाय 6 मध्ये 16 धावा, तर दुसऱ्या साईडला साहिल 7 मध्ये 16 धावा. म्हणजे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेले. आता मात्र धावांचा वेग वाढलाय. आता बनवायच्या 24 मध्ये 24 धावा. सर काय बोलाल, या सिच्युएशन महत्वाचं ठरणार आहे, कारण मगाचा सामना देखील असाच होता, परंतु काही वेळानंतर तो एकतर्फी झाला. परंतु आता 24 चेंडू 24 धावांची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. मॅच चांगली रंगली आहे. हा दोन्ही संघ नायकांनी यायचा टॉससाठी. यावेळी आडव्या बॅटनं सरळ लॉब केलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. बंटी पाटील चषक आणखीन एक चौकार. शोभाच्या बघायला गेलं तर अवधूत याचा दमदार फटका देखील पाहायला मिळाला याच्या अगोदर, परंतु साहिल म्हणतोय मी कसा कमी पडू. आणि याच वेळी 8 चेंडूंमध्ये 20 धावांची तब्बल खेळी केली गेली. या साईल अवधूतची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोहरा माजवताना यावेळी देखील आडव्या बॅटला सल्लाप केलाय, पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक साईल याच्या बॅट मधून आलाय. बंटी पाटील चषक ब्रँडेड षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. मी मगाशीच म्हटलं होतं साहिल आज जर पाहायला गेलं तर रोकडी संघासाठी एक जबरदस्त खेळाडू म्हणून सातत्याने चर्चेमध्ये देखील राहिला. आणि या साहिलने ओपनरची भूमिका बखूबी निभावली. या खेळाडूला मगाच्या मॅच मध्ये थोडस जर पाहायला गेलं तर मधल्या फळीमध्ये ठेवलं होतं, परंतु चूक केली होती, ती चूक सुधारली आणि त्याचा रिझल्ट चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अनिकेत मानेला टार्गेट केलं जात आहे. आज थोडस जर पाहायला गेलं तर दिवस अनिकेत मानेचा नाहीये, कारण का जर पाहायला गेलं तर पुण्याची प्रहार चषकाची स्पर्धा जबरदस्त बॅटिंग तिथे अर्धशतक पाहायला मिळालं होतं या खेळाडूचं, परंतु आजचा दिवस अनिकेत मानेचा नाहीये. 21 चेंडू 14ची आवश्यकता. अल्टीपल्टी समीकरण, परंतु अनिकेत माने आता हा देखील कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. आता समीकरण बदललंय. 20 मध्ये 14ची आवश्यकता. नक्कीच सर 20 मध्ये 14 सोपं आव्हान आहे. याच दरम्यान आपण बघायला गेलं तर या शॉटची खरं तर गरज नव्हती, कारण बघायला गेलं तर चांगल्या फटक्यातून चांगल्या रना देखील येत आहेत. म्हणजेच काय तर यावेळी देखील संयमाचा खेळ दाखवला गेलाय. स्ट्राईक रोटेट करून दिलंय, पाठवून अवधूत याला स्ट्राईक वरती. हे देखील महत्वाचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती सिंगल डबल धावा देखील घेणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. एकाने जर पाहायला गेलं तर याआधी 2 मोठे फटके खेळले, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड केल्या आणि त्यानंतर आता स्ट्राईक वरती अवधूत पाटील. पहा या चेंडूवरती थोडस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडं पुल करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर सिंगल आले लेग बायच्या स्वरूपामध्ये. ती सिंगल आल्यानंतर धावसंख्येमध्ये बदल झालाय. 4 षटकामध्ये आतापर्यंत बनवले गेले 60 धावा, म्हणजेच 18 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. आपण जातोय यानंतरच्या टॉस कडे. चला दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी देखील यायचं.
त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आगमन झालं गेले डॉक्टर अभिजी पाटील यांचं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी स्वागत देखील केलंय स्वॅक्सचे. हॅलो, चला या संघनायक. प्रकाश रोटे 11चे मालक. येस, थँक्यू सो मच. बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम तिसंगी गगन बवड्याचा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं मोठं नाव आलाय मुद्दाम सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवर दिलाय जबरदस्त. या ठिकाणी अवधूत याला पाठवलाय, पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावामध्येच रन आहे अर्थातच करण आलाय मैदानाच्या आतमध्ये. कारण आता बॅटिंग साठी सज्ज होत असताना पहिल्यामध्ये 60 डाव फलकावरती जोडले गेलेत. अजून देखील आवश्यकता 17 मध्ये 12ची असणार आहे. अजून देखील आपण जिंकू शकतो याच आशेने कुठेतरी या मॅच मध्ये आपल्याला लढायचं देखील आहे, लढणं हे गरजेचं देखील आहे आणि त्यासाठी सद्दाम देखील सज्ज झालेत. ओहो, चांगला चेंडू इथे यॉर्करचा प्रयत्न केलाय, सक्सेस झालाय. त्यानंतर मिड विकेटला फटका केला गेलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड झाले, सिंगल आले म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचली 61 धावा धाव फलकावरती. नक्कीच सर, बघायला गेलं तर सद्दाम हा जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे. आणि याचा मॅचचा टॉस डॉक्टर अमित पाटील MD आणि विनायक पाटील नवसिद्धी स्ट्रायकरचे मालक यांच्या हस्ते होत आहे. आणि श्री भाई विक्रम पाटील यांनी हा टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय शावा सुपर किंग कोपर्डे आणि त्यांना डगआउट पाहिजे पश्चिमेकडचा. टॉस जिंकलाय त्याने. येस, टॉस जिंकलाय त्यांना तो डगआउट देईल. तुम्हाला या डगआउट मध्ये या. शाबास. येस, थँक्यू सो मच. बघायला गेलं तर टॉस जिंकला गेलाय भाई 11 संघाड्या आणि निर्णय घेतला अर्थातच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. जातोय आपण थेट सामन्याकडे. बघायला गेलं तर 15 मध्ये 5 बनवायच्या. याच दरम्यान रिव्ह्यू घेतला गेलाय आणि थर्ड अंपायरचं काम देखील केलं जातंय अर्थातच कुमार चव्हाण सर यांच्या माध्यमातून बघितलं जातं आणि याच दरम्यान आऊट देखील गेलाय आणि प्लेअर देखील बाहेर गेलाय. पण यावेळी 15 मध्ये 5 धावा समोर कारण परंतु यावेळी बघायचा ब्लॉक होलचा यूज जरूर केला गेलाय. सध्या मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहताना मारतोय. बघायला गेलं तर सर गगन बवडा क्रिकेटमध्ये या खेळाडूनं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये फायनलला संघ घेऊन जाण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची पार पाडली. निश्चितच जर पाहायला गेलं तर या खेळाडूचा वापर चांगल्या रीतीने करत नाहीयेत. या गोलंदाजाला कुठेतरी दुसरं तिसरं षटक देणं गरजेचं आहे कारण का एक्सप्रेस डिलिव्हरी चांगल्या रीतीने करता येतं. अचूकता आहे या गोलंदाजाकडे. अजून देखील 13 मध्ये 4ची आवश्यकता आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. नितीन साखळकर ऑन फायर आलाय. विजयाचा षटकार 6 धावेने ही मॅच फिनिश केली जाते. तब्बल 12 चेंडू राखून ही मॅच जिंकले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. पहा चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. तो विजयाचा षटकार पाहायला मिळाला नितीन साखरकर म्हणजेच नानाच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबर करण आता हे सेट झालेत म्हणजे अपोजिट संघाला अनसेट देखील करू शकतात. नक्कीच इरादा दिलाय या मॅच मध्ये. फायटर 11 मल्हारपेठ संघाने दाखवून दिलंय. यामध्ये कमबॅक केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग आणि त्याचाच रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये विजयीची मोहर आपला मुकुट विजयाचा लावला गेलाय. चला बॉल द्यायचा आतमध्ये. चला बॉल जो आहे तो द्या प्लीज प्रेक्षक. थँक्यू सो मच. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय 33 धावांची एक आक्रमक खेळी सादर करणारा खेळाडू. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये निश्चितच तो विश्वासार्थ केला खेळाडूंचा. या खेळाडूला थोडस पहिल्या मॅच मध्ये
विश्वास दाखवला नव्हता, परंतु या मॅच मध्ये विश्वास दाखवला आणि त्यानंतर या सामन्याचा सामनावीर देखील ठरलाय रुकडीचा फरदीन काझी, म्हणजेच या मॅचचा सामनावीर ठरलाय साहिल कांबळे. यायचंय सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. साहिल, नक्कीच सर, कौतुकास्पद कामगिरी केली. प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अर्थातच साहिल. जबरदस्त बॅटिंग, 14 मध्ये 33